जय हरी शेतकरी मित्रांनो, आजची ही माहिती राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची चर्चा सुरू होती त्या शेतकरी कर्जमाफीबाबत आता मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे शेतकरी कोण आणि कोणते शेतकरी या योजनेमधून वगळले जाऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती अनेक शेतकरी कुटुंबांसाठी महत्त्वाचा दिलासा ठरू शकते. मित्रांनो, आत्तापर्यंत राज्यात 3 ते 4 मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या. सहकार विभागाकडून आवश्यक डेटा तयार करण्यात आला. कर्जमाफीसाठीचे निकष देखील जवळपास निश्चित करण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्येक बैठकीमध्ये चर्चा होऊनही अंतिम निर्णय पुढे ढकलला जात होता. पण आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा संपूर्ण अहवाल सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यानंतर कर्जमाफी प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. तर जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आले आहेत अशा नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाऊ शकतं. मात्र इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की आपण या कर्जमाफीमध्ये पात्र ठरणार, पण प्रत्यक्षात काही शेतकरी या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता देखील आहे. माहितीनुसार राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि या कर्जमाफीसाठी अंदाजे 36,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव दिलं जाऊ शकतं. मित्रांनो, शेतकऱ्यांवर सतत नैसर्गिक संकटे येत आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी महापूर, तर कधी पिकांना योग्य भाव मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शासनाकडून हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कर्जमाफीमध्ये कोणत्या बँकांचा समावेश असू शकतो? तर मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका तसेच काही खाजगी बँकांमधील पीक कर्जधारक शेतकरी देखील या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतात. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जदारांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र काही विशिष्ट प्रवर्गातील व्यक्तींना या योजनेमधून वगळलं जाऊ शकतं, जसं की विद्यमान किंवा माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी. तसेच शेती व्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्तींनाही लाभ मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर ज्या निवृत्तीधारकांचं मासिक पेन्शन ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनाही या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. मित्रांनो, अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात आणि या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट आपण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय जवान, जय किसान.